एकीकडे परभणी जिल्ह्यातली घटना ताजी असतानाच या देशाच्या गृहमंत्र्यांनी त्याकडे अतिशय बारीक नजरेने पाहणं गरजेचं होतं, परंतु आंबेडकरी समाजावर आणि आंबेडकरी तरुणांच्या भावनेवर मीठ चोळवण्याचं काम मात्र अमित शाह साहेबांनी केलं। त्यांनी भर सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अतिशय गुणास्पद वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय लोक येवल्यामध्ये आज त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। त्यांना आमची मागणी आहे, या देशातल्या पंतप्रधानांना देखील आमची मागणी आहे, राष्ट्रपतींना आमची मागणी आहे की त्यांनी आपल्या पदाचा हा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। आणि या भारत देशाचे जबाबदार गृहमंत्री अमित शाह यांनी जो काही बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं की आंबेडकर नावाची आज फॅशन झालेली आहे। आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून अमित शाहना सांगू इच्छितो कि भारत देश में रहना होगा तो आंबेडकर कहना होगा। हे आपल्या माध्यमातून मी अमित शाह आणि भाजपा सरकारला सांगू इच्छितो। लोकसभेत बेताल वक्तव्य केले त्याचं येवला शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि अमित शहाचा पंतप्रधान मोदींनी जाहीर त्याला पदावरून बरखास्त करावं आणि यापुढे अमित शहाला आम्ही सांगितलं पूर्ण आंबेडकरी जनता याच्यानंतर जर बाबासाहेबांविषयी एक शब्द जरी बोलला तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही, मी एवढं सांगतो। या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्याप्रमाणे बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरं तर या ठिकाणी आंबेडकरी जनता उपस्थित झालो। सातत्यानं या देशाच्या चांद्यापासून तर बांद्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जातीयवादी घटना या ठिकाणी घडत आहे आणि शासनातील जबाबदार लोकसुद्धा त्याला खतपाणी घालताय की काय अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। तरी अमित शहानी आपलं हे वक्तव्य तात्काळ मागे घेऊन आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, किंबहुना या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडावं, अन्यथा या आंबेडकरी समाज किंवा बाबासाहेबांना मानणारा या देशातील तमाम बहुजन समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।